भारतीय जनता पक्षाला होती, म्हणून महायुतीचा धर्म होऊ प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी पक्षाच्या आदेशाचं पालन आणि महायुतीचा धर्म आणि आपण बघितलं की सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने होतंय. तिकीट मागणं किंवा आमच्या पक्षाला जागा सुटली पाहिजे असा तो वाद होतो. तीन पक्षाने एकत्रित काम करतो, प्रत्येक पक्षाला वाटतं सावध. पण मी अगोदरही म्हणालो होतो माझ्या की भाजपचं संख्याबळ आधीच असलं तरी आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, कारण कुठेतरी आमचं संख्याबळ जास्त आहे. पण शेवटी महायुतीच्या नेत्याने हा निर्णय घेतला. तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मी आज सकाळी आलो, येताना माझी आणि चव्हाण साहेबांची फोनवर चर्चा झाली. काल अमर राजूकरांशी बोलून ही पत्रकार परिषद आपण ठरवली आणि माझ्याकडे येण्याच्या संदर्भात त्यांना विनंती केली की आपण पत्रकार परिषदेकडे राहू. आज महायुतीची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष खरं तर शिवसेनेला निमंत्रित करायला पाहिजे, पण ते माझ्याकडून खूप राहून गेले. आपण ही पत्रकार परिषद ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे महायुतीचा धर्म पाळेल. महायुतीने अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली. अमरनाथ राजूरकरांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 84 काय आमचे समाज असतील, काय अपक्ष ते सगळे मंडळी आम्ही एकत्रितपणानं अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर मला देण्यात येईल. माझ्यासाठी काही विचारायचं असेल तर विचारणार. अटी शर्तीवर काही नाहीये. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे मागितली. आमच्या नेत्या आदरणीय सुरेखराव यांनी, प्रदेशाचे अध्यक्ष तडकर्णी साहेब त्यांनी मला मुंबईत बोलवलं, त्यांची भेट झाली. आदरणीय फडणवीस साहेबांची भेट झाली आणि तिन्ही नेत्यांनी सांगितलं की युतीचा दबाव काढायचा आणि आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे याची काळजी घ्या. महापालिकेमध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी निवडणुका लढलेल्या. त्यावेळेस पक्ष नेतृत्वाने माझी कोणाशी चर्चा नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मीच नाही. पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अशा ठेवत नाही. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल बोलवलं, त्यांनी देखील सांगितलं मी त्यांच्या नेतृत्वात आताही काम करतो, मी पूर्ण केले. त्याच्यामुळे शेवटी नेतृत्वाचा आहे, याच्यात काय बार्गेनिंग करण्यासारखं काही नसतं. शिवसेना दिसत नाही तुमच्यासोबत. मी अगोदर सांगितले की ही आधी चूक झालेली आहे. ते त्यांना बोलवले नाही, पण ते आमच्या सोबत आहे, त्यांना बोलवायला पाहिजे. कार्यकर्त्यांची निवडणूक झाली की युतीचा धर्म पाळला जातो आणि नेत्यांची तुमची नेमन पाटलाची काल बैठक झाली होती. त्या बैठकीत काही पाठिंबा देण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? अजिबात नाही. आमचा अगोदर ठरलं होतं हेमंत पाटील माझ्याकडे तुझं नेहमी करता पद्धतीनं आहे, पण मी त्यांना सांगितलं की मला मुंबईला जायचे, मला बोलवलं आहे आणि हे सांगते महायुतीचा धर्म दुसरं त्याच्यामुळे हे देखील महायुतीचा धर्म पाळणारच आहे.
यापेक्षा लोकांची चव्हाण साहेबांची जी आगामी मध्यवर्ती बँक आणि जिल्हा परिषद याच्या ह्याच्यावरती आहे का काही आज जी पत्रकार परिषद होती त्यापूर्वी अशी काही चर्चा करायची त्या ठिकाणी आमची झालेली नाही. तुमची सूचना असेल आम्हाला दोघांना म्हणून असं काय करेल चव्हाण साहेबांच्या चेहऱ्यावरचा दूर दिसत नाही कोण प्रताप पाटील असं म्हणाले होते चव्हाण साहेब अलीकडे राजकारण करताना काही गोष्टी होतात त्यामुळे थोडं काही आमच्यामुळे काही बोलण्यात असं मी इतर जिल्हा लेवलला एक प्रमुख म्हणून पक्षाला काम करतो. नेत्यांचा निरोप माझ्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे माझं काम आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभा आहे. या निवडणुकीमध्ये आदेश होते का संयुक्त पत्रकार परिषद व्हावी असं सीएम साहेबांच्या सूचना होत्या का की आपली सीएम साहेबांनी सूचना केली असते याच्याला वाटतं स्वाभाविकच आहे. उलट आनंद होईल त्यांना. या निवडणुकांमध्ये संकट मोठे म्हणून कोण सोबत आलेले तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला महत्वाचे ठरले त्या संकट मोठे तुम्हाला कोणाला महत्व द्यायचे शेवटी पक्षाचा निर्णय मागून नेतृत्वाचा निर्णय मागून आम्ही सगळेजण तुमच्या बाजूला कोकण साहेब बसले दोघांच्या चौकशीमध्ये एक्सपर्ट नवीन काही नाही कोकणा साहेबाला हा जुना अनुभव आहे. कोणाचं काय भाव त्याची चिंता आधी करायची चिंता त्यांनी करायची. त्यांना पण माझं आव्हान आहे जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर ही निवडणूक होण्यासाठी त्यांनी देखील विचार करा. आता जे मतदान करणार त्यांची चिंता मिटली का माझ्या विचार तुम्हाला मला ऐकू येणार माझ्या आता हे काय समजायचं की आता मी त्याच्या फार पुढे घेऊ फार पुढे घेऊ. आता ही युती कायम आहे का येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा मी अगोदर सांगितलं जेव्हा नियोजित राजकारणी प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं की तुमच्या सद्भावना असतील काय तुमची भावना काय ते सांगणार. अरे घरात भावाची भांडण होता की काही कधी नाही. आम्हाला चव्हाण साहेबांकडे माहीत होतो हा पाहिजे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी बोलवलेल्या नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आमचे आमदार प्रतापरावजी आणि राष्ट्रवादी आणि भाजपाचे माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधूंनी सहभाग घेतला. चेहऱ्यावर आहे माझ्या असं आहे की आजची पत्रकार परिषद बोलल्याबद्दल मी प्रतापरावजींचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. या निवडणुकीमध्ये महायुती राज्यामध्ये विजयी झाली पाहिजे हीच भूमिका आम्हाला तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री तुषार पवारताई तिघांनी संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन आधी भूमिका स्पष्ट केलेली आहे. होईपर्यंत जागा कुठली जागा कोणाला मिळेल
याबाबतची स्पष्टता ही 31 तारखेला सायंकाळी झाली. आणि त्यामुळे प्रवीण चिखलीकरांचा अर्ज असो किंवा अन्य सरकारी लोकांचा अर्ज असो, तो स्पष्टता नव्हती की कुठल्या जिल्ह्यातली जागा कुठल्या पक्षाला देणार. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे वेळ कमी होता. अनेक लोक आमच्या सहकारी लोकांनी आपापले नामांकन पत्र त्यावेळेस दाखल केले होते. वेळ काहीच नाही, जागा कोणाला सुटते याच्यावर बराचसा वेळ कमी होता. 31 तारखेला संध्याकाळी जागेची अधिकृत घोषणा ही मोकळून झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जी यादी आली त्याच्यामध्ये 11 जागा या भाजपाला जोडण्यात आल्या, 4 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आल्या आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. असं साधारण गणित हे राज्यामध्ये मांडण्याचं स्वाभाविक आहे. ह्या निर्णय जिल्हा पातळीवर सुद्धा पूर्णत्वास गेला पाहिजे, त्याची अंमलबजावणी खालीपर्यंत युतीच्या घटक पक्षांनी झाली पाहिजे. हीच भूमिका घेऊन काल एक संयुक्त पत्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या विषयावर पाहिलं असेल. त्या पत्रकामध्ये स्पष्ट सांगितले आहे की तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार असे आहेत. त्या पद्धतीने त्यांना विजयी करण्याकरता तिन्ही पक्षाच्या सहकार्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशा स्वरूपाची सक्त सूचना या पक्ष नेतृत्वाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यानुसार अमर राजूकर हे महायुतीचे उमेदवार आणि पहिल्या भूमिका घेतली होती. त्यामुळे राजूकर महायुतीचे उमेदवार म्हणूनच या ठिकाणी राहणार आहेत. शेवटी घोषणा झाली, मागणी केली होती, त्या घोषणेला अनुसरून तिन्ही पक्षाचे नेतृत्वाने मागणी केली जाता भाजपने द्यायची. ठीक आहे, मागणी करणं हे चुकीचं नाहीये. राष्ट्रवादीने मागणी केली, शिवसेनेने मागणी करायची केली असेल, तिघांची चर्चा होऊन शेवटी जागा वाटपाला सूत्र ठरवलं गेलं. मला वाटतं की आता खर्च झालेला आहे. प्रतापरावजींनी मुंबई सुद्धा गाठीभेटी घेतल्या, मला सांगायला हरकत नाही. माझे मुख्यमंत्र्यांशी दुरून भेट बोलणं झालं, भेटही झाली. सन्मान्य शिंदे साहेबांची माझं बोलणं झालं आणि सुरेंद्रजींचे माझं बोलणं झालं. आश्वस्त केलं की आम्ही सर्वजण मिळून केवळ नांदेडच नाही, महाराष्ट्रात आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठे दरापट्टा होणार नाही, लक्षात आम्ही घेणार आहोत. म्हणून आपण बाहेर जात असून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणची परिस्थिती उमेदवारांना कशी पोषक करता येईल, अनुकूल कशी करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे आपण पाहताय की आज स्वतः पाहून घोषणा केली की प्रवीण पाटील यांनी जो अर्ज केला त्याला ते माघारी घेतील. 2-3 वाजेपर्यंत वेळ आहे. भरपूर माघारी इतर पक्षाचे काही मंत्री झाले, कोण गेले काय पक्षाचे 2च अधिकृत उमेदवार आहे. फॉर्म भरले त्याला बी फॉर्म आहे. एक तो काँग्रेसचा एक उमेदवार आहे, भाजपचे अमर राजूकर. आणि सर्वांनी अपक्ष म्हणून नामांकन पत्र दाखल केलं. एकूण 8 उमेदवारांपैकी 2च पक्षाचे 6 अपक्ष आहे. आता बाकी अपक्ष काय करतात त्याचा प्रश्न निर्णय घेऊन ते वाटलं पाहूया. ते नंतर मग तुम्ही आमचा गुरु वगैरे बाहेर माहिती असेल अडचण तशी काही नाहीये. अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि आम्ही एकत्रपणे लोकसेवेलाही होतो, त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकाच पक्षात होतो, त्यावर तसा काही विषय नाही. आणि मला त्याचे कुठले विषय डायलॉग मधून सुरू शकतात. ही भूमिका म्हणजे कोण कोणाला बोलतोय, कोण कोणाशी भेटतोय हा विषय गौण आहे. राजकारणामध्ये रोज परिस्थिती कधी बदल असते सारखी, आणि त्यातून आमची भूमिका तर ही आहे. आणि त्याला आवडली बोलले चर्चा झाली होती, भेटही झाली होती. त्याला सांगितल्यानंतर आपले जे जिल्ह्यातले विषय असतील, तुमचा जो पक्ष आहे, आमचा भाजप आहे आणि शिवसेना, आपला डायलॉग राहायला पाहिजे. त्या डायलॉगच्या माध्यमातून प्रश्न सुरू शकतात. एखादा सुटतोय कधी कधी आजही असतं तर पासून सोडता येत नसतं. पण शेवटी युती म्हणून राज्यामध्ये जे आहे ती युती आमची अधिक मजबूत झाली पाहिजे, हीच आमची भावना आहे. तुम्ही मॅसेज असतात, मागण्या असतात, अपेक्षा असतात, तरी होऊ शकतात, होत नाही. आम्हाला भावना आहे. अल्टिमेटली रिझल्ट जो येईल तो रिझल्ट आपल्या तिन्ही पक्षाला पोषक राहावा अशा स्वरूपाचा आपला एक संवाद राहायला पाहिजे, हीच आमची भावना. गेलेल्या संवाद इतर जे अपक्ष आहेत त्यांनी माघार घ्यावी म्हणून काही संपर्क वगैरे केला त्यांचे अपक्ष असल्यामुळे त्यांना तसं काही अडचणीत असू नये. उमेदवार प्रयत्न करतायत त्यांच्या वतीने
आणि मी सुद्धा काही बैठक त्याचा माझा एक प्रयत्न आहे की म्हणजे संख्यामध्ये मताचे विभाजन होतात आम्हाला काही प्रयत्नांचा आहे त्याच्यामुळे काय होईल शिवसेना सोबत आहे का या निवडणुकीत? शिवसेना तुमच्या सोबत आहे का या निवडणुकीत? आहे पण म्हणजे फॉर्म भरायला ते होते त्यांचे शिवसेनेचे नेते सुद्धा होते त्यांची डायलॉग आमचा होता तो काही प्रॉब्लेम भाजपच फॉर्म भरायला लावला असे चर्चा आहे. चर्चा अधिकृत आहे चर्चा कोणी काही करू शकतो माधवरावजी हे सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका काय ते ठरवते. हर्षवर्धन सरकाराचं आपण काम केलेलं आहे आणि सौरभ साहेबांना यशस्वी नाहीये. सरकारचं तुम्हाला कौतुकाचा विषय नाहीये. हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन सरकार हे माझे सहकारी राहिलेले आहे. मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे अनुभवाने मला किंवा त्यांनी काम केलंय त्याच्यामुळे माझे संबंध चांगले आहेतच. संबंध ठीक आहे त्याच्या पक्षाची भूमिका आणि माझ्या पक्षाची गोष्ट नाही काँग्रेसमध्ये आहे भाजपामध्ये आहे तर त्यांच्या तारीख मी केलेले चांगले अनुभव येते त्यामुळे विचारले त्याचे कोण राहतं पक्षामध्ये चांगले काम करणारा सरकारी म्हणून त्याचा अनुभव आला आहे आणि म्हणून मी त्याच्या बाकी कार्य करण्याचं कारण नाहीये शेवटी निवडून ठरवली ठरवलं तर त्याचं राजकीय पक्षाचे विषय नाही हा विषय आजचा नाहीये किती वर्षात योग आला? लोकसभेला घेऊन काय प्रॉब्लेम लहानपणी यायचोच ना काय नवीन काय त्याचं. सर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे का काँग्रेस कोण राहील उमेदवार असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं प्रश्न तरी लावायचा मला काय वाटतं त्यांचा प्रश्न आहे अधिकृत फॉर्म एकच शिवसेनाही उमेदवारी अधिकृत उमेदवार कुठला की त्यांनी बी फॉर्म ज्याला मिळाला तो अधिकृत भाजपतर्फे अमोल आजूकर आणि काँग्रेसतर्फे अधिकृत फॉर्म त्यामुळे सर वेळ आली की विभक्त वेळ आली की एकत्र लोकांनी यातून काय संदेश ठेवा? लोकांनी मला सांगा वेळ आली म्हणजे नाही इथे युती आहे आम्ही सर्व युतीचे सरकार आहोत नेते आहोत कार्यकर्ते आहोत त्यामुळे जो निर्णय वरिष्ठ पातळीवर युती संदर्भात होईल तो आम्हाला फॉलो करणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही एकत्र आल्यामुळे शेअर मार्केट घसरले ना. शेअर मार्केट परिणाम संध्याकाळ माघार घेणार आहे काँग्रेस मला घेणार आहे काही ठिकाणी काँग्रेसने घेते ना अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने केलेलं आहे त्यामुळे कदाचित असं घडू शकतं असं वाटतं. विधान परिषद निवडणुकांमध्ये पैशांची देवाणघेवाण होती असं हर्षवर्धन सरकार म्हणले त्यामुळे सरकारने थेट राजकीय पक्षांना पैसे द्यावे असं हर्षवर्धन सरकार म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? त्यांचा विचार चांगला आहे परंतु याच्यावर मला काही भाषण करायची नाही असाच निवडणूक आहे परंतु चुकीच्या गोष्टी सर्वप्रथम तरी केलं नाही करणार. प्रताप पाटलांवर काही जबाबदारी या विधान परिषद निवडणुकीत अनेक अपक्ष त्यांच्या ऐकण्यात आहे आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांचे चांगले जे माझ्या ऐकण्यामध्ये जबाबदारी मी घेईन त्यांच्या ऐकण्यामध्ये ते घेतील. विधानसभेचे त्यांचे चांगले त्यांच्या ही एक जमेची बाजू आहे त्यांचे सगळ्या पक्षामध्ये चांगले संबंध आहे मी पण त्या बाबतीत बोलून सध्या करतो आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आता बंद झाले या प्रश्नावर आता आजपासून तुम्हाला काय असं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक कोणी मला म्हणलं असं प्रताप आपण चिखली केलं लक्षात आला प्रताप पावले आहे प्रताप काय असं आहे प्रतापराव विचारते काय तुला काय पावला नाही का राजकारण नाही
असं आमच्या टर्नला युटर्नला जे आमची गाडी सहज आहे. कधी काही प्रताप पाटील चिखलीकरांनी तुम्हाला भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. आता तुम्ही प्रताप पाटलांना भाजपमध्ये पुन्हा येण्याचं आवाहन करणार. ती पण गाडी आमची गेलेली नाही. वसंतनगरचा रस्ता आम्हाला खर्चही झालेला आहे. चांगला येईल महापालिका काय आपली काही Thank you.